देशभरातल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायद्याच्या कचाट्यात अडकू नये असं सांगत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. परीक्षा माफियांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी पहिल्या दिवसापासून पेपरफुटीची जबाबदारी घेत मागे हटलो नाही, धर्मेंद्र प्रधान. पेपरफुटीतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी कायदा आणण्याच्या पंतप्रधानांच्या व्हिडिओला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सूचना आणि सकारात्मक प्रतिसादामुळे भारावून गेल्याची पंतप्रधानांची भावना. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा सुचवण्यासह पेपरफुटीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासंदर्भात सीजीपी आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये आज चर्चेची तिसरी फेरी. आपल्या भविष्यासाठी अनेक जण आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, मात्र काही जण समाजात अराजकता पसरवण्यासाठी या आंदोलनात सहभागी, मुख्यमंत्र्यांचा घणाघात. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानं प्रश्न संपलेला नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सूत्रधारांना आणि दोषींना जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार, काँग्रेसची भूमिका. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा. विठू माऊलीच्या घोषणांनी अवघी पंढरी दुमदुमली. राज्यभरातही मंदिरांमध्ये विठुरायाची महापूजा. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली पांडुरंगाची शासकीय महापूजा. धाराशिव जिल्ह्यातल्या बाबासाहेब आणि प्रभावती माने यांचा मानाचे वारकरी दाम्पत्य म्हणून सन्मान. पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि सर्वांचं योग्य पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहार इथून केली अटक. महिला एकेरीच्या विश्व कनिष्ठ स्क्वॅश चषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करून भारताच्या अनाहत सिंहनं घडवला इतिहास. ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं. पुरुषांच्या पॅरा भारोत्तोलन स्पर्धेमध्ये भारताच्या जांडू कुमारची कांस्य पदकाची कमाई. आणि राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम. आज आणि उद्या पुण्याच्या घाटमाथा परिसराला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी, तर रायगड आणि साताऱ्याच्या घाटमाथा परिसरात